मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमच्या चॅनेलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. जानकी ऋषिकेश बोलत असतात आणि बोलत बोलत ऋषिकेशला कोणाचा तरी फोन येतो आणि तो फोनवर म्हणतो, हो मीच मगाशी फोन केला होता. मला डॉक्टर सोळंकीने तुमचा नंबर दिला. एक DNA टेस्ट करायची होती माझी आणि माझ्या आईची. आणि खाली हॉलमध्ये सुमित्रा आई रडत बसलेली असते. ऋषिकेश म्हणतो, तुम्ही मला प्रोसेस कळवा, मग आपण बोलूया. थँक्यू सो मच म्हणतो आणि फोन ठेवतो. आणि त्याची नजर सुमित्रा आईकडे जाते. सुमित्रा आई रडायलेली असते आणि ऋषिकेश आईला म्हणतो, आई तू रडतेस का? काय झालं? आणि आई डोळे पुसते आणि म्हणते, काय नाही रे, मी ठीक आहे. तू मात्र अगदी उतावळा झालायस रे DNA टेस्ट करून घ्यायला. चांगलंय. ऋषिकेश म्हणतो, आई काय बोलतेस हे? आणि आई म्हणते, काय चुकीचं बोलते रे? त्या बाईवर आतापर्यंत तुला फक्त शक होता, संशय होता, पण आता DNAचे रिपोर्ट जर आले तर माझा मुलगा माझा नाही राहणार. आई असं म्हणते आणि रडते. तिचा होणार. आणि ऋषिकेश म्हणतो, आणि समजा रिपोर्ट निगेटिव्ह आले तर? आणि सुमित्रा आई म्हणते, नाही येणार रे. आणि असं समजा म्हणून माझी उगाच समज घालू नकोस. सुमित्रा आई म्हणते, आता माझी गरज संपणार. ऊन संपले की सावलीची गरज संपते. आता या आईची गरज संपणार. मी तुझं कितीही केलेलं असलं ना ऋषिकेश, तुला तुझी आई मिळाली ना, तर मग या आईची काय गरज? सुमित्रा आई असं म्हणते आणि उठून जायला निघते. तोच ऋषिकेश म्हणतो, थांब आई. ऋषिकेश बोलतो, मला मान्य आहे, ऊन सरले की सावली साथ सोडते, पण तू माझी अशी सावली आहेस की ज्याने अंधारातही माझी साथ कधी सोडली नाही. ऋषिकेश म्हणतो, आपल्या घरात जे घडतंय ना ते महाभारतात सुद्धा घडले ग. तूच म्हणतेस ना, श्रीकृष्ण जेव्हा देवकीकडे गेले तेव्हा यशोदाईला पण खूप त्रास झाला होता. तो त्रास तुला आत्ता होतोय. आणि त्याच्यामुळे श्रीकृष्णाचं यशोदाईवरचं प्रेम नाही कमी झालं. ऋषिकेश पुढे म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव, माझंही प्रेम तुझ्यावरचं कधीच कमी होणार नाही ग आई. ऋषिकेशच्या आई डोळ्यामध्ये बोलत बोलत पाणी येतं आणि ऋषिकेश म्हणतो, माझी तू तीच यशोदाई आहेस. कालही होतीस, आजही आहेस आणि इथून पुढेही राहशील. जन्म देणाऱ्या आईपेक्षा सांभाळ करणारी आई खूप मोठी असते आणि खूप श्रेष्ठ असतं असं म्हणतात. तूच तर मला लहानाचं मोठं केलंस, मला घडवलंस, माझा सांभाळ केलास, माझ्यावर चांगले संस्कार केले. माझं आजारपण, माझं दुखणं खुपणं सगळं तूच तर बघितलंस ना ग. ऋषिकेश पुढे म्हणतो, तू माझ्यासाठी काय काय केलंस हे जर मी आता सांगत बसलो ना तर हा जन्मसुद्धा पुरणार नाही ग आई. मी तुला विसरणं हे कधीच शक्य नाही. पार्वती आईला मी आई म्हणतो, पण हा शब्द पहिल्यांदा मी तुझ्यासाठीच तर उच्चारला होता ना ग आई. तुलाच पहिल्यांदा आई म्हणून हाक मारली होती ना मी. ऋषिकेश म्हणतो, आई, माझी आई. अगं पार्वती आईने फक्त मला जन्म दिलाय, माझा सांभाळ सगळा तूच तर केलायस. आणि DNA रिपोर्ट काही येऊ दे, आणि खरी माझी आई तूच असणार आहेस. ऋषिकेश आईचे हात धरतो आणि म्हणतो, आई, तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही आई, असा म्हणतो आणि रडतो. आई ऋषिकेशच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते, खूप बरं वाटलं रे तुझं बोलणं ऐकल्यावर. मनावरचं दडपण गेल्यासारखं वाटलं. तू कितीही म्हणालास ना मीच तुझी आई आहे, आता ह्या फक्त सगळ्या बोलण्याच्याच गोष्टी आहेत. कारण सख्ख ते सख्खच असतं. आणि ऋषिकेश आई म्हणतो, त्या DNAचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ना, ह्या घरातलं सगळं वातावरण बदलून जाईल. आणि मी यशोदा नाहीये, मी साधी आई आहे या माझ्या ऋषिकेशची. आणि तेही फक्त थोडे दिवस. आई परत रडते. आई रडत रडत तिच्या रूममध्ये जाते आणि ऋषिकेश तिच्याकडे पाहतो. आणि इकडे नाना खुर्चीमध्ये बसलेले असतात. नाना म्हणतात, काय झालं सुमित्रा, का रडतीयस? आणि त्यावर आई म्हणते, सगळं हातातून निसटून चाललंय हो. जानकी तर केव्हाच मला परकी झाली, पण ऋषिकेश, तोही मला दुरावणार, तोही माझ्यापासून कायमचा दूर जाणार. नाना म्हणतात, असं कोण म्हणलं तुला? आणि त्यावर आई म्हणते, म्हणायला कशाला पाहिजे, ऋषिकेश DNA टेस्ट करून घेणार आहे. त्या टेस्टचे रिपोर्ट आले की या आई आणि मुलाचे नाळ तुटणार हो. आता अशी वेळ आली आहे की ऋषिकेशला मला त्या बाईकडे सोपावं लागलंय. सुमित्रा, असं काही होणार नाही नाना म्हणतात. त्या DNA आणि नाना म्हणतात, त्या DNA टेस्टचा काही निकाल आला ना, ऋषिकेश आणि तुझा नातं संपणार नाही. अगं तू मनापासून त्याच्यावर प्रेम करतेस आणि तोही करतो. नाना म्हणतात, तू त्याची आई आहेस हे सत्य बदलणार नाही. आणि या घरातलं स्थान तुझं कधीही कमी होणार नाही. आई म्हणते, सगळं समजतंय मला बरं वाटावं, माझं समाधान व्हावं म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय ना. पण एक लक्षात ठेवा, त्या DNA रिपोर्टचे जर असे आले की ती त्याची आई आहे तर मी हे घर सोडून कायमचं निघून जाणार. आणि हे सगळं लता दाराच्या बाहेरून लपून चोरून ऐकत
आणि तेच रिपोर्ट जर निगेटिव्ह निघाले तर त्याच बाईला मी धक्के मारून घराच्या बाहेर हाकलून देणार. लता तिच्या रूममध्ये झोपलेली असते आणि तिचं दार ठट 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 असे वाजवतात आणि ती म्हणते, कोण आहे रे, कोण आहे बाबा, थांबा. आणि ती उठून दार काढते तर दारामध्ये जानकी पोलिसासहित उभी असते. जानकीसोबत पोलीस बघून लता घाबरते आणि म्हणते, पोलीस? आणि जानकी म्हणते, हो पोलीस, चल आता. आणि तिच्या हाताला धरते आणि हॉलमध्ये आणते आणि पोलिसांना जानकी म्हणते, साहेब ही आहे लता आणि ही आमच्या घरामध्ये पार्वती आई म्हणून घुसली, अटक करा हिला, खोटी बाई आहे ही. पोलीस म्हणतात, लेडीज कॉन्स्टेबलला ताब्यात घ्या हिला. लता म्हणते, नाही नाही नाही, मी खरी पार्वती आहे, मी खरी पार्वती आहे. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात, खोटं आहे, अगं DNA टेस्टचे रिपोर्ट आलेत. आणि जानकी म्हणते, DNA टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत आणि तुमचा खोटेपणा सिद्ध झालाय. सुमित्रा आई लताला म्हणते, कमाल आहे हा तुझी, माझ्या नवऱ्याला माझ्यापासून तोडत होतीस, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडत होतीस, माझं हे घरच सगळं तोडत होतीस. सुमित्रा आई ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश बघतोयस ना, आता काय म्हणायचं तुला याच्यावर? आणि त्यावर ऋषिकेश लताला म्हणतो, अगं मी तुला पार्वती आई म्हणून हाक मारत होतो, माझा तर विश्वासच बसत नाहीये, तू माझा विश्वासघात केलायस. आणि त्यावर लता म्हणते, अरे ऋषिकेश माझ्यावर विश्वास ठेव. आणि जानकी म्हणते, बस आता, तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. जानकी म्हणते, मी म्हणलं होतं ना सगळ्यांना, ही पार्वती आई नाहीये, खोटारडी बाई आहे, आता यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि जानकी पोलिसांना म्हणते, इन्स्पेक्टर साहेब अटक करा यांना, तुरुंगात पाठवा, खडे फोडायला पाठवा. सुमित्रा आई म्हणते, घेऊन जा हिला, घेऊन जा. आणि ही लता ओरडते, सोडा मला, सोडा मला. आणि स्वप्नातच ओरडत असते, सोडा मला, सोडा मला. आणि उठून बसते आणि म्हणते, अरे बापरे, हे स्वप्न होतं, देवा तुझे आभार, बरंच हे स्वप्न होतं, खरं नव्हतं. लता मोबाईलवर टाईम पाहते आणि म्हणते, पहाटेचं स्वप्न खरं होतं म्हणतात. आणि डोक्याला हात लावून बसते, म्हणजे मी जेलमध्ये खडी फोडायला जाणार? नाही नाही, मला जेलमध्ये नाही जायचं, हे स्वप्न खरं होण्या अगोदर मला इथून निसटायला हवं, असं ती म्हणते आणि बेडवरून उठते. आणि सकाळी जानकी देवघरामध्ये देवापुढं हात जोडून बसलेली असते आणि देवाला म्हणते, देवा कसे आभार मानू मी तुझे, मला माहिती आहे तू माझ्या पाठीशी आहे, मला हेही माहिती आहे तू माझ्या पाठीशी, माझा नवरा माझ्या पाठीशी, जसं सीतामाईसोबत राम, तसं अगदी तसं. खरंच देवा, मी खूप भाग्यवान आहे, मला ऋषिकेशसारखा नवरा मिळाला. माझ्या मनात संशय होता, भीती होती, म्हणून ते माझ्यासाठी DNA टेस्ट करायला तयार झाले, माझ्यावर विश्वास दाखवला त्याने, आता बस सगळी भिस्त त्या DNA टेस्टवर आहे. देवा, जे काही खरं असेल ते बाहेर येऊ दे, खोटं फार काळ लपून राहत नाही, विजय सत्याचाच होऊ दे आणि माझ्या आईचा जो काही गैरसमज झालाय तोही लवकरात लवकर दूर होऊ दे, कायम असाच पाठीशी राहा. जानकी देवाला हात जोडते आणि बाहेर जाते. तोच रस्त्यामध्ये म्हणजे दारामध्ये सुमित्रा आई उभी असते आणि आईला म्हणते, आई मी आता तुमच्याकडेच येणार होते, नमस्कार करते. आणि सुमित्रा आई म्हणतात, नाही नको. सुमित्रा आई म्हणते, हा मान माझा नाही, हा मान तुझ्या पहिल्या सासूचा. आणि त्यावर जानकी म्हणते, माझ्या सासूबाई माझ्या समोर आहेत आणि राहिला प्रश्न त्या बाईचा, ती कोण आहे हे आता लवकरच सिद्ध होईल. आणि राहिलं मानपानाचं, तर मी ह्या घराचा उंबरठा ओलांडल्यापासून सगळ्यात मोठा मान मी तुम्हाला दिलाय आई, आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही, तो मान कायम राहणार आहे. परत एकदा जानकी खाली वाकायला जाते आणि म्हणते, नमस्कार करते, आशीर्वाद द्या. आणि आई म्हणतात, नाही, जोपर्यंत ते रिपोर्ट येत नाही तोपर्यंत, खरं काय खोटं काय समजत नाही तोपर्यंत मी तुझी कोणीही नाही. जानकी लताच्या रूमकडे जाते आणि काकू काकू म्हणून आवाज देते, दरवाजा ठोठावते, पण जरासा ढाका लावला की दरवाजा उघडाच असतो. जानकी रूमचा दरवाजा ढकलून मध्ये येते आणि काकू काकू करून हाका मारते, पण तिला कोणीही दिसत नाही. आणि जानकी म्हणते, कुठे गेल्या ह्या? जानकी लताच्या सामानाची शोधाशोध घेते, पण सामानही कुठं दिसत नाही. आणि ती गुलाबदादाला हाक मारते, गुलाबदादा. गुलाब तिथे विचारतो आणि म्हणतो, काय झालं वहिनी साहेब? आणि जानकी म्हणते, अरे त्या बाई इथं होत्या, त्या कुठे गेल्यात आणि त्यांचं सामानही दिसत नाही. आणि सारंग बाहेरून ऐकत असतो. आणि गुलाब म्हणतो, असतील इथंच, बाहेर अंगणामध्ये फेऱ्या मारत असतात ना. जानकी विचारते, मग आहेत का तिथे बाहेर? आणि गुलाब म्हणतो, नाही. जानकी म्हणते, आलं माझ्या लक्षात. आणि गुलाब विचारतो, काय आलं लक्षात? आणि ती म्हणते, जानकी म्हणते, DNA टेस्ट होणार, तिचं बिंग फुटणार आता ह्या भीतीनंच, आणि ती पळून गेली. हे ऐकून सारंग पळतच त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि इकडे ऐश्वर्या चहा पीत बसलेली असते. सारंग घाबरलेला असतो, पळत येतो आणि ऐश्वर्याकडे म्हणतो, ऐश्वर्या ऐश्वर्या. त्याचा धक्का तिच्या कपाळाला लागतो आणि चहा सांडतो. आणि ऐश्वर्या म्हणते, सारंग काय चाललंय हे? ऐश्वर्या म्हणते, काय झालं, माझी सगळी साडी खराब करून टाकली. आणि सारंग म्हणतो, साडीचं राहू दे ऐश्वर्या, आपलं नशीब खराब झालंय. ऐश्वर्या म्हणते, कानाखाली ओरडू नका माझ्या, नीट सांगा काय झालंय ते. आणि सारंग म्हणतो, पळाली. आणि ऐश्वर्या विचारते, कोण पळाली?
सारंग म्हणतो पळाली ती खोटी पार्वती, पळाली, घर सोडून पळाली. लता इकडे रस्त्यावर एकटीच चालत असते आणि मनाशीच बोलत असते. चालून चालून पायाचे तुकडे पडायची वेळ आली आहे. हा बस स्टॉप काय दिसेना, कोणाला विचारू? आणि एका गृहस्थाला विचारते, ओ दादा, इथं बस स्टॉप कुठे हो? आणि तो सांगतो, इथून सरळ जा आणि इकडे वळा. आणि लता म्हणते, मुंबईला जाणारी बस मिळेल ना? आणि तो माणूस म्हणतो, हो, तासाला बस आहेत, मिळेल. परत ती मनाशी बोलत जाते, म्हणते पटकन निघाले ते बरं झालं. आता पटकन मुंबईची बस पकडते आणि मुळशीला राम राम. तोच समोरून ऐश्वर्या आणि सारंग घेऊन उभे राहतात. त्या दोघांना पाहून पार्वतीच्या हातातली म्हणजे लताच्या हातातली बॅग खाली गळून पडते. ऋषिकेश त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला असतो आणि जानकी त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि सोबत खारी पण असते. आणि ऋषिकेश म्हणतो, अरे वा, आज खूप दिवसानंतर खारी. आणि एवढंच नाही तर मी तुमच्या आज सगळं जेवण आवडीचं बनवणार आहे. आणि ऋषिकेश विचारतो, पण का बरं, कशासाठी? आणि तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद पाहून मला खूप आनंद होतोय, पण झाले काय ते तरी सांग. आणि त्यावर जानकी म्हणते, अहो ती खोटी बाई लता, ती घाबरून पळून गेली. जानकी म्हणते, एवढ्या सगळ्यामध्ये पण आई खूप नाराज आहेत माझ्यावर. मला कळतच नाहीये की त्यांची नाराजगी मी कशी दूर करू. आणि ऋषिकेश म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी आईशी बोलतो. ऐश्वर्या लताच्या हाताला धरून घरामध्ये पकडून आणते आणि म्हणते, काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यावर लता म्हणते, असा कसा प्रॉब्लेम नाही होणार? त्या DNA टेस्टमुळे संकट दाराशी येणार आहे. काल रात्री सुद्धा माझ्या स्वप्नात पोलीस आले आणि मला पकडून नेलं. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो, म्हणून तुम्ही सगळं सामान उचलून पळून गेलात आम्हाला न विचारता? आणि त्यावर लता म्हणते, मग काय इथं बसून राहू? टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर मला काय पोलिसांनी धरायची वाट बघू का? तुम्ही मला जाऊ द्या, माझी वाट सोडा, मला आता नाही हे नाटक करायचे. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, तुम्हाला नाही करायचं आहे ना, मग आम्ही जे तुम्हाला 1,00,000 रुपये दिलेत ना ते परत द्या आणि जा. त्यावर सारंग म्हणतो, हां. लता म्हणते, वा रे वा, 1,00,000 रुपये मागताय आणि इतके दिवस मी नाटक केलं त्याचं काय? आणि त्यावर सारंग म्हणतो, बापरे, तुम्ही तर चोरावर मोर निघालात हो लताताई. आणि लता म्हणते, चोर कोणाला म्हणालास? आणि सारंग म्हणतो, तुम्हाला. लता पुढं म्हणते, तुम्हीच चोर आहात, स्वतःच्या घरात लबाडी करता, चला बाजूला व्हा, मुंबईची बस आहे माझी. आणि ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, जा. लता बॅग उचलते आणि म्हणते, जाते मी आता. आणि त्यावरच पुन्हा ऐश्वर्या म्हणते, जा, पोलीस येतील तुम्हाला पकडायला आता. आणि लता म्हणते, काय? उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकी नानाला आणि आईला म्हणते, ती बाई खोटारडी आहे, ती खरी पार्वती नाहीच आहे. आणि नाना पण तसंच म्हणतात, ती बाई खरी पार्वती नाहीच आहे. आणि दारातून लता येते, तिच्या हातामध्ये पूजेचं ताट असतं आणि ती म्हणते, कोण खरी पार्वती नाहीये? जानकी म्हणते, ती बाई खरंच घर सोडून गेली होती. आणि ऋषिकेश म्हणतो, हो, पण आता ती परत आली आणि टेस्ट पण करायला तयार झालीये. आपण उद्याच्या भागामध्ये हे सगळं काय होणार आहे ते पाहिलेलं आहे. आता मैत्रिणींनो, असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा.